मी संजय बाबूराव शेटे, अध्यक्ष महाराष्ट्र जिम्नॅस्टिक असोसिएशन. जिम्नॅस्टिक फेडरेशन ऑफ इंडियाने यावर्षी असं ठरवलं की वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे एप्रिल महिन्यामध्येच ह्या सर्व नॅशनल स्पर्धा आहेत त्याची सुरुवात करायची. म्हणजे इंटरनॅशनल लेवलला ज्यावेळेला आपले स्पर्धक लवकर जाऊ शकतात, कारण इतर स्पर्धा इंटरनॅशनल स्पर्धा असतात त्या साधारण जूनपासून सुरुवात होतात. त्यामुळं हे इनिशिएटिव्ह घेऊन महाराष्ट्राने हा पहिला मान मिळवला आणि महाराष्ट्रामध्ये गेल्या जवळजवळ 20 वर्षानंतर प्रथमच ज्युनियर आणि सिनियर, वुमन आणि मेन ह्या दोन्हीच्या ही प्रचंड मोठी स्पर्धा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आयोजन करण्यासाठी आम्हाला आमंत्रित केलं आणि आम्ही ते मान्य केलं. ही स्पर्धा संपूर्ण भारतातून जवळजवळ जे मुलांची जी आहे ते जवळजवळ 22 राज्यांनी भाग घेतलेला होता आणि मुलींच्या याच्यामध्ये जवळजवळ 17 राज्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. आणि संपूर्ण दोन्हींच्या म्हणजे मेन आणि वुमन मिळून जवळजवळ 700 खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. ऑफिशियल्स, जजेस, मॅनेजर्स असे एकूण मिळून जवळजवळ 1000 लोकांची व्यवस्था आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून केलेली आहे. महाराष्ट्र शासनाने तसं कबूल केलेलं आहे की या स्पर्धेला आम्ही नक्कीच मदत करू. अजूनही काय त्याच्या बाबतीत त्यांचा रिस्पॉन्स यायचा आहे, परंतु एवढी प्रचंड ही स्पर्धा विना प्रायोजक आयोजित करणं फार कठीण काम आहे. परंतु तरीसुद्धा आम्ही हे इंद्रधनुष्य पेललं आणि ही स्पर्धा आम्ही यशस्वीरित्या पार पाडली. team final. आपका नाम? श्रीपर्णा देवनाथ। कंपटीशन कौन सा है? जूनियर सीनियर नेशनल्स इन पुणे। अच्छा, कैसा रहा एक्सपीरियंस आपका? बहुत अच्छा। क्या टफ लगा आपको? कुछ भी नहीं, बहुत इजी था, सर है मेरे साथ इसलिए। कैसा लग रहा है फर्स्ट आने पर? बहुत अच्छा। कौन सा इवेंट कौन सा? ऑलराउंड। ऑलराउंड में मेडल कौन सा है? गोल्ड। मैं विशेषण नंदी
जिम्नास्टिक कोच द्रोणाचार्य अवार्डी त्रिपुरा से हूँ। मैं इस बार पुणे पे आया हूँ जूनियर एंड सीनियर गर्ल्स एंड वुमेन चैम्पियनशिप में, और अभी ऑलराउंड कंपटीशन ख़त्म हुआ और मेरा बेटी सिपर्णा देवनाथ ऑलराउंड बेस्ट हुआ, गोल्ड मेडल मिला उसको। Gymnastics Association and Vice President of Energy. नमस्कार, मैं पद्मश्री डॉक्टर दीपा कर्मकार, ओलंपियन जिम्नास्ट। यहाँ पे पुणे पे जो सीनियर एंड जूनियर आर्टिस्टिक जिम्नास्टिक नेशनल चैम्पियनशिप हो रहे, यहाँ पे मैं आई हूँ। सच में बहुत अच्छा लग रहा है जूनियर्स की सीनियर्स की परफॉर्मेंस देखते हुए, क्योंकि दोनों न्यू चैम्पियन बने। हमारे बाद इतने आज जूनियर की ऑलराउंड थी जिसमें मेरी स्टेट की मेरी जूनियर श्रीपर्णा देवनाथ चैम्पियन हुई, और जो करती हमारी गुरु द्रोणाचार्य अवार्डी विश्वेश्वर नंदी सर के पास, और जो सीनियर चैम्पियन बनी रेलवेज़ की प्रतिष्ठा। तो दोनों को बहुत बहुत बधाई देती हूँ, और जो टीम भी चैम्पियन बनी रनर्स अप हुई ब्रॉन्ज में, उनको भी बहुत बहुत बधाई देती हूँ कि आगे ये लोग कंटिन्यू परफॉर्मेंस रखें, और हमारी प्रधानमंत्री जी जो ड्रीम कर रहे हैं 2036 की ओलंपिक्स की इंडिया में होने जा रही, उसमें वो लोग अपने कंट्री को रिप्रेजेंट करें और कंट्री के लिए मेडल ले। विश यू ऑल द बेस्ट, और थैंक यू सो मच महाराष्ट्र जिम्नास्टिक्स एसोसिएशन इतना अच्छा ऑर्गेनाइज करने के लिए। थैंक यू सो मच जिम्नास्टिक्स फेडरेशन ऑफ इंडिया इतना अच्छा करने के लिए। थैंक यू। प्रवीण ढगे, मेन्स आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्सचा राष्ट्रीय महासंघाचा टेक्निकल कमिटी अध्यक्ष आहे, आणि या स्पर्धेचा स्पर्धा संचालक म्हणून राष्ट्रीय संघटनेने माझ्यावर जबाबदारी सोपवली आहे। एकदम उत्स्फूर्त वातावरणात या स्पर्धा ज्युनियर आणि सीनियर ज्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा आहेत त्या स्पर्धा राष्ट्रीय संघटनेच्या ह्या प्रेस्टिजियस स्पर्धा आहेत वर्षातल्या। यातनं ज्युनियर आणि सीनियर एशियनला पुढल्या येणाऱ्या जूनमध्ये होणाऱ्या एशियन चॅम्पियनशिपसाठी सिलेक्शन निवड होणार आहे भारतीय संघाची। आमच्या स्पर्धेचे जे आयोजक आहे महाराष्ट्र ॲमेच्युअर जिम्नॅस्टिक्स असोसिएशन, आणि ही स्पर्धा भारतीय जिम्नॅस्टिक महासंघ जो की जिम्नॅस्टिक्स फेडरेशन ऑफ इंडिया आहे त्यांच्या नियंत्रणाखाली होती आहे। दीपा कर्मकर ऑलिम्पियन पद्मश्री विश्वेश्वर नंदी या स्पर्धेसाठी इथे त्यांच्या टीमसोबत, आणि आम्ही त्यांना स्पेशल इन्व्हायटी म्हणून पण इथे बोलवलं आहे। JSW आहे ज्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप दिली आहे, स्टेट स्पोर्ट्स डिपार्टमेंट आहे आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया आहे। या सर्वांनी या स्पर्धेला एक फायनान्शियल सपोर्ट देऊन ही स्पर्धा सक्सेस करण्यासाठी एक त्यांची खूप मोठी मदत All the judges are requested to take their seats. सो आज जो स्पर्धा चालू आहे, आज All the judges are requested to take their seats. आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्सची फायनल्स आहेत जी टीम फायनल्स होत आहेत, ज्यात महाराष्ट्राने दुसऱ्या क्रमांकावर क्वालिफिकेशन केलं आहे। रेल्वे सध्या पहिल्या क्रमांकावर त्यांनी क्वालिफाय केलं आहे। तर आता जी स्पर्धा आज होणार आहे त्यात महाराष्ट्राची मुलींच्या टीमला आपलं स्वतःचं दावपणाला लावायला लागणार आहे, कारण आज जर महाराष्ट्र चॅम्पियन होतो तर इकडे त्यांना प्राइज मनी पण आहे, आणि नॅशनल गेम्स पुढली किंवा जे आपण फेडरेशन कप होतो त्याच्या क्वालिफिकेशनमध्ये महाराष्ट्र संघ असणार आहे। सो तांत्रिकदृष्ट्या स्टेट स्पोर्ट्स डिपार्टमेंटनी आम्हाला इंडोर हॉल आणि FIG अप्रूव्ड जे इक्विपमेंट्स असतात मुलांना आणि मुलींना इथे प्रोव्हाइड केले आहेत। 25 ते 28 पर्यंत ज्युनियर आणि सीनियर मुलांच्या All judges are requested to take their seats. पार पडलेले आहेत, ज्यात इंडियन रेल्वेजनी पहिला क्रमांक पटकावला आहे,
आणि आता मुलींच्या स्पर्धेचा हा दुसरा दिवस आहे, ज्यात महाराष्ट्र, इंडियन रेल्वेज, वेस्ट बेंगॉल यासारखे जे संघ आहे आपले प्रतिष्ठापना लावणार आहे.